नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढत आहे। एकदम अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 21, 22, 23, 24, 25 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी येत्या 5 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये बी येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सांगली जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी येत्या 5 दिवसामध्ये अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। अमरावतीमध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। लातूर जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस राहील। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये बी येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या 5 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।